उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या आधी एक मोठी चर्चा सुरू झाली। उत्तर प्रदेशमधील प्रत्येक महिलेला तब्बल 50,000 रुपये देण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। चर्चेनुसार या योजनेअंतर्गत निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात 20,000 रुपये तर निवडणुकीनंतर भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आणखी 30,000 रुपये देण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं। तब्बल 50,000 रुपये देणारी अशी योजना आली तर उत्तर प्रदेशच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपा आणि समाजवादी पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जाणून घेऊया ही योजना का आणली जात असावी। उत्तर प्रदेश में विधानसभा चुनाव से पहले महिलाओं के बैंक अकाउंट में पैसे भेजने की तैयारी चल रही है। 50,000 रुपया लेके चाटना है, ये भाजपा का डर है, भाजपा का भय है, भाजपा का तानाशाह उसे सिखा रहा है। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, तर 2029 ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी आणखी कठीण होऊ शकते। तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचा पराभव झाला तर अखिलेश यादव यांच्या समोर पक्ष पुन्हा मजबूत करण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे पाहूया। उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसने एकत्रितपणे भाजपाला मोठा धक्का दिला। भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये 33 जागांवर समाधान मानावे लागले, तर समाजवादी पार्टीने मोठे यश मिळवत 37 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 6 जागा जिंकल्या। राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघात देखील भाजपाचा पराभव झाला। इतकंच नाही तर वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीचा सामना करावा लागला। अखेर मोदी विजयी झाले, पण उत्तर प्रदेशमधील 2024चा निकाल भाजपासाठी नक्कीच धक्कादायक होता। 2024च्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसतोय। अखिलेश यादव यांना PDA फॉर्म्युला आणि राहुल गांधी यांनी अँग्री यंग मॅन अशी तयार झालेली राजकीय प्रतिमा यामुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस फुल जोशात असल्याचं चित्र समोर आहे। दुसरीकडे भाजपासाठी काही मुद्दे अडचणीचे ठरत असल्याची चर्चा आहे। राम मंदिराशी संबंधित कथित चोरीचा मुद्दा असो किंवा जेनझी आंदोलनाचा मुद्दा असो, या सगळ्यामुळे भाजपा काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता महिलांच्या मतांकडे योगी आदित्यनाथ सरकारने विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे। कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये काही महिला मतदारांनी निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकद दाखवून दिली आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहना योजना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तसंच आसाममध्ये पॉंडिचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशात देखील महिलांसाठी थेट आर्थिक मदतीच्या योजनांचा राजकीय परिणाम पाहायला मिळालाय। भाजपाला महिलांना थेट पैसे देण्याच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय फायदा झाल्याचं बोललं जातंय। अनेक राजकीय विश्लेषकांच्या मतांनुसार महिलांना निवडणुकीच्या आधी पैसे वाटप म्हणून निवडून जिंकून आणायचं ब्रह्मशास्त्र आहे। बिहारमध्येही महिलांच्या खात्यात निवडणुकीपूर्वी 10,000 रुपये देण्यात आले होते आणि पुढे 2,90,000 रुपयांपर्यंत मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये महिलांच्या मतांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरलाय आणि आता भाजपाची नजर उत्तर प्रदेशवर असल्याचं दिसतंय। उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार महिलांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे। यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या। कन्या सुमंगला योजना, मिशन शक्ती, लखपती दीदी यांच्यासारख्या योजनांवर सरकारचा भर आहे। त्याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना देखील पुढे आणली गेली। या योजनेत गुणवंत महिला विद्यार्थिनींना स्कूटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। म्हणजेच महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून योगी सरकारची रणनीती आधीपासूनच सुरू असल्याचं दिसतंय।
आता त्यात जर प्रत्येक महिलेला 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना आली आणि त्यातील 20,000 रुपये निवडणुकीच्या आधी आणि नंतर 30,000 रुपये म्हणजे निवडणुकीनंतर देण्याचा जर निर्णय झाला तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांचा मोठा राजकीय परिणाम दिसू शकतो. एकीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव PDA फॉर्म्युला घेऊन तसंच राम मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा घेऊन उत्तर प्रदेशमध्ये रान पेटवत असताना योगी आदित्यनाथ यांची महिलांना थेट पैसे देण्याची योजना मास्टर स्ट्रोक ठरू शकते. यामुळे आता प्रश्न फक्त विकासाचा नाही, प्रश्न आहे महिला मतदारांचा. उत्तर प्रदेशमधील महिला मतदार कोणत्या बाजूने जात आहेत? अखिलेश यादव यांचा PDA फॉर्म्युला आणि काँग्रेसची साथ काम करते का, की योगी आदित्यनाथ सरकारच्या महिला केंद्रित योजनांमुळे भाजपाला पुन्हा एकदा मोठा फायदा होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अखिलेश यादव यांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी योगी सरकार आणत असलेली महिला केंद्रित रणनीती यशस्वी होणार का, की उत्तर प्रदेशमधील महिला मतदार यावेळी वेगळा निर्णय घेणार? तुम्हाला काय वाटतं? योगी आदित्यनाथ पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार का, की अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर परतणार? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत. धन्यवाद.